मुंबईमध्ये सध्या सोशल मीडियावरती एकच विषय प्रचंड गाजतोय, तो म्हणजे मराठी विरुद्ध जैन वाद। आधी घाटकोपर, मग दादर आणि आता ताज्या अपडेटनुसार थेट गिरगाव चर्नी रोड पर्यंत हा वाद पसरलाय। जर तुम्हाला वाटत असेल की हा वाद फक्त रस्त्यांवरती मारलेल्या एका पांढऱ्या पट्टीपुरता आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात। कारण या वादामागे आता स्थानिक नागरिकांचा संताप, रोजच्या जगण्यामधील त्रास आणि थेट चॅलेंज देणारे कॉल रेकॉर्डिंग कारणीभूत ठरले आहे। नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। जे घडतंय ते फॅक्टसह आपण समजून घेणार आहोत। प्रकरणाची सुरुवात झाली आहे जैन मुनींच्या चातुर्मासामधील विहारासाठी रस्त्यावरती आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं। जैन समाजाच्या मते उन्हाळ्यामध्ये अनवाणी चालणाऱ्या साधूंच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून ही तात्पुरती मानवी सोय होती। पण टॅक्सपेयर्सच्या सार्वजनिक रस्त्यांवरती अशी समांतर धार्मिक व्यवस्था निर्माण करणं हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप करत मनसेनं याला तीव्र विरोध केला आहे। मनसेच्या इशाऱ्यानंतर आता मुंबई महापालिकेनं तातडीनं कारवाई करत दादर आणि घाटकोपरमधील त्या पांढऱ्या पट्ट्यांवरती काळा रंग फासून त्या पुसून टाकल्या आहेत। आणि आता ताज्या अपडेटनुसार गिरगावच्या मंगलवाडीमध्ये देखील रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी या पट्ट्यांवरती काळा रंग फासलाय, त्यामुळे वातावरण आणखीनच तापलंय। आतापर्यंत तुम्ही फक्त पट्ट्यांचा वाद ऐकला असेल, पण हा वाद एवढा का वाढतोय यामागचं सर्वात मोठं कारण आहे की स्थानिक रहिवाशांना होणारा रोजचा त्रास। दादर आणि इतर भागामधील नागरिकांचा थेट आरोप आहे की जैन साधूंच्या निवासस्थानामधनं वापरलेले कपडे, धुतलेलं पाणी आणि युरिन ही उघड्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी हे टाकलं जात आहे, त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते आहे। यामागील धार्मिक फॅक्ट अशी आहे की जैन साधूंच्या कडक नियमांनुसार ते आधुनिक फ्लश टॉयलेट्स किंवा ड्रेनेज सिस्टीम वापरत नाहीत, कारण त्यामुळे सूक्ष्म जीवांची हिंसा होते असं त्यांचं मत आहे। पण ही त्यांची प्राचीन परंपरा ही जंगलात ठीक होती हो, पण मुंबईसारख्या दाटीवाटीच्या सिमेंटच्या शहरामध्ये यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही परंपरेचा आदर करतोय, पण त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेमध्ये अस्वच्छता आणि ट्रॅफिकचा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय। हा वाद आणखी तेव्हा चिघळला जेव्हा दादरमध्ये स्थानिक मराठी महिलांनी आक्षेप घेतला आणि एका जैन मुनींनी कॅमेऱ्याच्या समोर आक्रमक भाषा वापरली। त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि जैन युवा नेते कुणाल जैन यांची कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये कुणाल जैन यांनी मर्यादा ओलांडू नका असा थेट इशारा दिला आहे। तर देशपांडेंनी देखील रस्ता जनतेचा आहे, आम्हाला नियम शिकवू नका असं खणखणीत प्रत्युत्तर दिलंय। यातच जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी मनसेला थेट आवाहनच दिलं आहे। स्वतःला वाघ समजत असाल तर मुंब्रा भिवंडीमध्ये जाऊन तिथला हिरवा रंग बदलून दाखवा। पुढे त्यांनी काय म्हटलंय तर आम्ही न्यायालय मांडणार नाही, गरज पडली तर शस्त्र उचलू असं वक्तव्य त्यांनी केलंय। या प्रक्षोभक वक्तव्यावरती स्वतः जैन समाजामधील विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण हे विचार राष्ट्रसंत आचार्य पद्मसागरजी महाराजांच्या शांतताप्रिय परंपरेच्या पूर्णपणे विरोधात होते। या वादामध्ये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर देखील दोनही बाजूंनी राजकीय आरोप झाले आहेत, पण त्यांनी कायदा सर्वांसाठी समान आहे असं सांगत स्वतःला यापासून बाजूला ठेवलंय। मुंबईमध्ये सर्व समाज वर्षानुवर्ष एकत्र राहत आहे। धार्मिक परंपरा पाळताना सार्वजनिक शिस्त, आरोग्य आणि इतर नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। कायदा आणि नियम सर्वांसाठी समानच असले पाहिजे, तरच सामाजिक सलोखा टिकून राहील। तुम्हाला काय वाटतं? स्थानिक रहिवाशांचा आक्षेप योग्य आहे की जैन समाजाची भूमिका? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा।